नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून ताप असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय। आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर 5 गावातील सुमारे 15 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळलंय। त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांनी केलंय। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, बांबवडे, सावर्डे, बुद्रुक, एळाणे, कडवे, परळी या गावात तापाचे रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे मलकापूर ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य विभागाने परिसराचा सर्वे केलाय। त्यामध्ये डेंग्यू सदृश तापाचे सुमारे 15 रुग्ण आढळले। त्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर काही रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय। आरोग्य अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करायला सुरुवात केली आहे। घराघरातील पाण्याच्या टाक्या, गटारी, पडीक टायर यावर औषध फवारणी आणि धूर फवारणी सुरू आहे। नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये असं आवाहन सुभाष यादव यांनी केलंय। भोगावती कोल्हापूर मार्गाचं रुंदीकरण आणि नव्यानं सुरू असलेल्या डांबरीकरणाचं काम पूर्णत्वाला आलंय। मात्र हळदी गावच्या दरम्यान गावातील रस्त्याच्या हद्दीच्या कारणावरून हे काम रखडलंय। अपूर्ण असलेल्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्यानं रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पावसानं रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय। कोल्हापूर ते भोगावती या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत आहे। हळदी इथला रस्ता गाव हद्दीच्या कारणावरून रखडल्यानं हळदी ग्रामपंचायत ते आंबेडकर नगर दरम्यान रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे। त्यातच पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। रुंदीकरणासाठी केलेल्या कामामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ठेकेदारानं माती मिश्रित मुरुम केलेला प्रयोग वाहनधारकांना त्रासदायक ठरलाय। माती आणि मुरुमामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्यानं या मार्गावर रोज अनेक दुचाकी घसरून पडतायत। बांधकाम विभागानं सर्व अडथळे मार्गी लावून हे काम पूर्ण करावं अशी मागणी वाहनधारकातून होतीये। धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या परखनळे गगनबावडा मार्गावरील गौशी ते चौधरवाडी गावादरम्यान ओढा बांधण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्चून इथं नवीन पूल बांधलाय। मात्र माती भरावाचं काम जून महिन्यात पावसाच्या तोंडावर केलंय। त्यामुळे पावसानं पुलावर सध्या चिखल झाल्यानं हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय। त्यामुळे या मार्गावरील ST बस वाहतूक बंद पडण्याची भीती आहे। परखनळे ते धुंदवडे गगनबावडा हा धामणी खोऱ्याचा प्रमुख मार्ग आहे। या मार्गावरील चौधरीवाडी ते गौशी दरम्यान ओढ्यावर नवीन पूल बांधण्यात आलाय। संबंधित ठेकेदारानं उन्हाळ्यात एप्रिलमध्ये काम सुरू करत जून महिन्यात पुलाच्या भरावाचं काम केलं, पण हे काम घाई गडबडीत करून पुलाच्या भरावासाठी खडीकरण न करता केवळ माती आणि मुरुम टाकलाय। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दलदल होऊन रस्ता चिखलमय झालाय। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून वाहनधारकांना या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतोय। पावसाळ्या अगोदरच पुलाचं काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणं गरजेचं होतं। मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पुलाला भराव टाकण्यासाठी जून महिना उजाडला। पाऊस सुरू असतानाही घाई गडबडीत या भरावाचं काम करत थोड्या प्रमाणात खडीकरण करण्यात आलंय। आता या मार्गावर दलदल होऊन रस्ता निसरडा बनलाय। त्यातून अनेक दुचाकी घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत। चिखल दलदलीचं प्रमाण वाढल्यास कोल्हापूर आणि गगनबावडा दरम्यान सुरू असलेली STची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तत्काळ लक्ष देऊन या पुलावरील चिखल हटवून तिथं खडी टाकून रस्ता चांगला करावा अशी मागणी होतीये। भुदरगड तालुक्यातील शिवडावीतल्या रेडे ओहळ जंगलात दाखल झालेल्या टस्कर हत्तीनं मुक्काम वाढवल्यानं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हत्तीनं शिवारात केलेल्या शेतपिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत।
आजरा तालुक्यातून 8 दिवसापूर्वी रात्री डेळेचिवाळे जंगलातून टस्कर हत्तीनं प्रवेश करत शनिवारी पहाटेच्या सुमाराला उकीर भाटले चाफेवाडी या जंगलातून कोंडुशी वनहद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतर अंतुर्लीच्या जंगलातून साखर कारखान्याचं कुंपण तोडून शिवडावच्या रेडे ओहळ जंगलात हा हत्ती दाखल झालाय. त्यानंतर गेले 6 दिवस या जंगलात टस्कर हत्ती थांबल्यानं ग्रामस्थांसह शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. या परिसरात टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातला असून पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणात केली आहे. ऊस आणि अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या जंगलात मुबलक फणस आणि मेस काठी खायला मिळत असल्यामुळं टस्कर हत्तीनं शिवडावमधील रेडे ओहळ जंगलाचा आसरा घेतलाय. दिवसा जंगलात तर रात्री नागरी वस्तीत हत्ती येत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल किरण पाटील, वनरक्षक योगेश पाटील, विजय शिंदे आणि वनमजुरांकडून रात्री पेट्रोलिंग करत हत्तीला नागरी वस्तीकडे येण्यापासून रोखण्यासाठी फटाके लावत आहेत. दरम्यान हत्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी करू नये, तसंच हत्तीचा वावर असलेल्या शेतामध्ये आणि गावातील शिवारामध्ये ग्रामस्थांनी रात्री जाऊ नये असं आवाहन वनविभाग आणि शिवडाव गावच्या ग्रामसमितीनं नागरिकांना केलंय. बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 11 ते 12 लाख टन ऊस उपलब्ध आहे. सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी येण्याकरिता कारखाना व्यवस्थापनानं विस्तारीकरण केलंय. मागील हंगामात घेतलेल्या यशस्वी चाचणीनंतर आता येत्या गळीत हंगामात कारखाना 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करेल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी व्यक्त केला. बिद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. बिद्री साखर कारखान्याच्या 2023-24च्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या हस्ते झालं. त्यानंतर गळीत हंगामाच्या मशिनरी जोडणीला सुरुवात झाली. कारखान्यानं मागील हंगामात गाळप केलेल्या 8,80,694 मेट्रिक टन ऊसाची 3,209 रुपयाप्रमाणे संपूर्ण FRP एकरकमी दिली असून इतर सर्व प्रकारची देणी दिली आहेत. येत्या हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार सुरू असून कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारखान्याची सध्याची गाळप क्षमता प्रतिदिन 7,500 मेट्रिक टन असून या माध्यमातून दररोज सुमारे 9 ते 9,500 मेट्रिक टन ऊस गाळप होणार आहे. कारखान्याच्या महत्वाकांक्षी डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात असून येत्या हंगामापासून इथेनॉल निर्मिती सुरू होणार आहे असं के.पी. पाटील यांनी सांगितलं. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपती फराकटे, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक R.D. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच 7:12च्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. शाहूवाडी तालुक्यात जनावरांमध्ये लंपी रोगाची साथ वेगानं पसरतीये. अनेक गावातील जनावरं लंपीच्या साथीला बळी पडतायत. काही दिवसानंतर पुन्हा लंपीनं डोकं वर काढल्यानं पशुवैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. या रोगाचा तालुक्यातील दूध उत्पादनावर परिणाम झालाय. शाहूवाडी तालुक्यात शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. तालुक्यात दुधाचं अर्थकारण मोठं आहे. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागतोय. त्यामुळे तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र 6 महिन्यापासून तालुक्यात पुन्हा लंपी रोगाची साथ पसरली आहे. या साथीमुळे अनेक जनावरं दगावली आहेत. मलकापूर, बांबवडे, सरूड, आंबागावच्या परिसरातील जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. साथ आटोक्यात येण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर, गोकुळ दूध संघाचे कर्मचारी
कर्मचारी प्रयत्न करतायत. लंपी रोगामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. या साथीचा परिणाम दूध उत्पादनावरही होऊ लागल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. गडिंग्लजमध्ये खाजगी व्यायामशाळांचं पेव फुटलंय. अशा व्यायामशाळांना कोणतीही आचारसंहिता नाहीये. शासनाचं कुठलंच बंधन किंवा नियंत्रण या शाळांवर नसतं. त्यामुळे या व्यायामशाळांमध्ये व्यायामाऐवजी इतर गैरप्रकार होताना आढळत आहेत. त्यातून कायदा सुव्यवस्था ढासळण्याची शक्यता असल्यानं गडिंग्लजमधील खाजगी व्यायामशाळांची प्रशासनामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गडिंग्लज शहरामध्ये व्यायामशाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या व्यायामशाळांच्या व्यवस्थापनाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर गडिंग्लजमधील शिवसेना ठाकरे गटानं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं. व्यायामशाळांचं व्यवस्थापन, तिथली प्रवेश प्रक्रिया, प्रशिक्षक आणि त्यांची पात्रता, महिला आणि पुरुष यांच्या स्वतंत्र बॅचेसचं व्यवस्थापन अशा अनेक बाबींवर कुणाचंही नियंत्रण नाही. शिवाय व्यायाम करणाऱ्या महिलांसाठी महिला प्रशिक्षक नेमल्याचं आढळत नाही. त्यामुळे व्यायामाव्यतिरिक्त इतर गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यानं या सर्व व्यायामशाळांवर प्रशासनानं नियंत्रण ठेवून व्यवस्थापनाची चौकशी करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, दिलीप माने, संभाजीराव पाटील, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, राजू सावंत यांच्यासह शिवसैनिकांनी दिलाय. कुरुंदवाडमधील ग्रामदैवत हजरत दौलतशाह वल्ली यांच्या उर्साला उत्साहात सुरुवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या आणि समानतेची शिकवण देणाऱ्या दौलतशाह दर्ग्याच्या उर्साचे मानकरी गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते दर्ग्याला गलेफ आणि शाही संदल अर्पण करण्यात आलं. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कुरुंदवाडमधील हजरत दौलतशाह वल्ली दर्ग्याच्या उर्साला हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही संदलनं सुरुवात झाली. उर्सानिमित्त कुरुंदवाड शहरातून राजवाडा ते दर्गा अशी मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकासह संदल मिरवणूक दर्ग्यात आल्यावर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, अजित पाटील आणि दरगाह विश्वस्तांच्या हस्ते गलेफ आणि फुलांचा गलफ चढवण्यात आला. यावेळी खतम देण्यात आला. तसंच दर्ग्यावर हातांचे पंजे मारण्यात आले. उर्सादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, उरूस शांततेत पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचं निवासस्थान वापराविना पडून आहे. नूतनीकरण करूनही गेल्या काही वर्षापासून हे निवासस्थान वापरात नाही. त्यामुळे शासकीय मालमत्तेचा वापर कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जयसिंगराव पार्क इथं BSNL कार्यालयाशेजारी पोलीस निरीक्षकांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाशेजारी असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची चाळ पाडण्यात आली आहे. केवळ पोलीस निरीक्षकांचं निवासस्थान सुस्थितीत आहे. जुन्या पद्धतीची आणि दगडी बांधकाम असलेली ही इमारत आहे. काही वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या निवासस्थानाचं नूतनीकरण केलंय. मात्र हे निवासस्थान वापराविना पडू नये. पोलीस निरीक्षकांनी कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्य करावं यासाठी शासनानं लाखो रुपये खर्च करून ही निवासस्थानं बांधली आहेत. मात्र काही अधिकारी त्यांचा वापर करत नाहीत. कागल इथल्या पोलीस निरीक्षकांचं निवासस्थान याला अपवाद नाही. धूळखात पडलेली ही शासकीय निवासी इमारत वापरात येणं गरजेचं आहे. शाळेला दिलेल्या संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर टाकून आपलं व्यक्तिमत्व स्पर्धेच्या जगात अग्रेसर बनवावं असं आवाहन डॉक्टर राजेंद्र अभ्यंकर यांनी केलंय. इचलकरंजी महापालिकेच्या हुतात्मा बाबूगेनू शाळेला संगणक प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अद्ययावत धडे आणि माहिती मिळावी या उद्देशानं डॉक्टर राजेंद्र अभ्यंकर दाम्पत्यानं इचलकरंजी महापालिकेच्या हुतात्मा बाबूगेनू विद्या मंदिराला संगणक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी संगणकाचा वापर करून स्वतःचं ज्ञान सामर्थ्य वाढवावं असं आवाहन डॉक्टर अभ्यंकर यांनी केलं. यावेळी सार्थक पाटील यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉक्टर अभ्यंकर दाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले, रवींद्र लोहार, माजी मुख्याध्यापक नारायण पाटील, दिनेश हेरवाडे, सागर संगपाळ, अवधूत पाटील, संतोष मोकाशी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वस्त्रनगरी इचलकरंजीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असं सिटी स्कॅन मशीन सुरू करून सेवा सदन निरामय हॉस्पिटलनं मोठी झेप घेतली आहे. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ही सेवा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन IGM रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांनी केलं. सिटी स्कॅन मशीनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजीतील सेवा सदन निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास रुग्णसेवा उपलब्ध आहे. तसंच 4 ऑपरेशन थिएटर असून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातोय. आता या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन दाखल झालंय. त्याचं उद्घाटन IGM रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी हॉस्पिटलनं सिटी स्कॅन मशीन सुरू करून मोठी झेप घेतली आहे. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ही सेवा उपलब्ध करून देण्याचं आवाहन वैद्यकीय अधीक्षक बनगे यांनी केलं. पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला डॉक्टर गोविंद ढवळे, डॉक्टर विजय बेनाडीकर, डॉक्टर MA बोरगावे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.